काय करू काय मी? अरे लग्न म्हणलं की भांड्याला भांडं लागणार, वाद होणार, मतभिन्न तर होणार. आमचंही व्हायचं, वाद झाले, पण म्हणून लगेच घटस्फोट नाही घेतला, निभावून न्यायचं. ही वर्षाला बांधलेली गाठ आहे, त्याची इच्छा आहे. अरे डिवोर्सची सोय म्हणून काय लगेच डिवोर्स घ्यायचा, वेगळं व्हायचं. तो तुटलेला धागा जोडायचा प्रयत्न तरी करा ना. पण तात्यासाहेब दोर बांधण्यासाठी आधी आमच्यात काय बोल नको तू, अजिबात काही बोल नको. तुम्ही दोघंही काही बोलू नका. खरं तर तुम्हा दोघांना डिवोर्स घ्यायचा नाही. का करता काय माहित, ते घरच्यांची मर्जी सांभाळण्यासाठी तुम्ही डिवोर्स घेता. एकदा मला मनापासून म्हणा नाही घ्यायचा डिवोर्स. ही सगळी प्रोसेस थांबवतो मी, काउन्सिलर, वकील सगळं थांबवतो. असं काय नाही तात्यासाहेब, आम्ही कुणाच्या मर्जीने घटस्फोट नाही घेतो. आणि आमच्यात एक चांगली मैत्री होती म्हणून आम्ही एकमेकांशी चांगलं वागायचो. आता उगाच गैरसमज झालेत आमच्यात काही. होय तात्यासाहेब, ही नातं ओळखायला ना माझा जरा गैरसमजच झाला होता. जिथं मला समोरूनच नकार आहे, असं नातंच मला नको आहे. होय तात्यासाहेब, आम्ही आमच्या मर्जीने वेगळे होतो. तात्यासाहेब, तुम्ही जास्त मनाला नका लावून घेऊ प्लीज. हा बघा, जे काय होणार आहे ते होणारच आहे शेवटी. तुम्ही काही निर्णय घ्या, हे मी घडू देणार नाही. सगळं थांबवणार, हे अघटित होऊ देणार नाही. मी थांबवणार, निकालाची प्रयत्न करणार. मी हे लग्न असंच मोडू देणार नाही. अरे धडधडीत दिसतंय तुम्हाला दोघांच्या डोळ्यात एकमेकाविषयी प्रेम दिसतंय. ते मला दिसतं, तुम्हाला दोघांनाच कसं दिसत नाही कुणाला. सत्या, तात्यासाहेब काउन्सिलरशी बोललं तर सगळं अवघड होईल. काय झालं, असा का बघतोस? वाघमारे, बलमासमोर गुंड म्हणला ना तुम्ही मला, आणि सविशी बी वाईट वागला, म्हणजे तिला वाईट वाटलं असं बोलला. हा मग पुढं काय? मम्मीला बी उलट उत्तर दिलं तुम्ही. हा मग त्या जरा जास्तच हलक्यात घेत होत्या मला. आणि चक्क तुम्ही तुमच्या आत्याशी हात मिळवला, ते बी पोटगीसाठी. वय आता घटस्फोट घ्यायचा म्हणजे पोटगी मागायचा हक्क आहे ना माझा. तुम्ही सगळे जरा मला जास्तच भोळी समजताय. वाघमारे, माझ्यापासून लांब जाण्यासाठी मुद्दाम करताय नाही सगळं. सत्याला हे सगळं कसं समजलं असेल? अमृतानं तर नसेल ना सांगितलं. मग कसं कळणार याला? काय नुसताच अंदाज बांधतोय. सांगा की वाघमारे, खरं सांगा, मुद्दाम करताय नाही सगळं? बघा, मला तुमचा स्वभाव चांगला माहिती आहे. तुम्ही ठरून बी कुणा संग असं वागू शकत. सत्या, गैरसमज होतोय तुझा परत. मुद्दाम का करू मी हे सगळं? आता ज्या लोकांशी माझा काही संबंधच राहणार नाही त्यांची मन का जपत बसू मी? वैताग आलाय मला तुझ्या फॅमिलीचं मन जपत बसायला. मला त्याची गरज नाही वाटत आता. मला राहून राहून असं वाटतं की तुम्हाला वेगळं नाही व्हायचं माझ्यापासून. काहीतरी नाही इलाज आहे, त्यासाठी करताय तुम्ही हे सगळं. नाही लाजानं वेगळं का होऊ मी? मला स्वतःच नाही राहायचं तुझ्यासोबत. नाईलाज होता म्हणून 1 वर्ष तरी बरोबर राहिले, पण आता बास झालं. एकदाचा काय ते विषय संपू. वाघमारे, तुम्ही जी काय कारण देताय ना ती सगळी वरवरची वाटतात मला. हे बघा, मी परत परत तेच म्हणतोय तुम्हाला, तुमचा स्वभाव माहिती आहे मला. मी चांगलंच ओळखतो तुम्हाला वाघमारे. चुकतोयस तू मला ओळखायला. आता कुठल्या भाषेत सांगू तुला? जाऊ दे, मला वेळ नाही तुला काय सांगत बसाल. वाघमारे, जाऊ देत, मी तुम्हाला सोडतो. चला. काय गरज नाही सोडायची.
बाद झाला आता ते सोडणं नेणं. वाघमारे म्हणलं ना मी सोडतो तुम्हाला. हे बघा मला अजून बोलायचं तुमच्याशी. एकदा सांगितलं ना नाही गरज सोडायची. मला नाही यायचं तुझ्यासोबत. 2 शब्द चांगलं काय बोलले, चांगलं काय वागले, लगेच प्रेम समजला. तुमच्या मुलांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. मैत्री आणि प्रेमातला फरक नाही कळत तुम्हाला. बघितलं का सत्या, किती वाजलेत घड्याळ्यात? अजून घरच्या सुनेचा पत्ता नाही. ही असं शोभन दिसते का सुनाला घरी इतकं उशिरा येणं? ती तू का नाही जास्त डोक्यावर बसून ठेवलंयस बघ तिला. काय काय नाही बट बघत काय बसलीस? मोबाईल दे तुझा. तुला काय वाटलं आता परत मागणार नाही मी? का द्यायचं मी माझा मोबाईल? गरजच काय? तुमची गुलाम नाही मी, कळले ना? सतत आपलं घरी आल्यावर वाजले किती, हेच कसं तेच कसं, हेच का तेच का. बाद झाला आता. जावा गुपचुपाने जेव्हा स्वतःच ताटातलं. मी काय तुमच्या घरात चोरी नाही करणार आता, ना कुणाला चोरून भेटणार. ए सत्या, बघतोस ना ही नेबेट कशी समजांसमोर तुझ्या मम्मीचा अपमान करते ती. आणि तू बघत काय बसलास? मम्मी पास झाला आता. तुला माहिती आहे ना की तिथं आपला अपमान होतोय, तर तू बी कशाला जातीस सारखं सारखं? त्यांचा आणि आपला आता कसलाच संबंध नाही मम्मी. परवा कोर्टाची तारीख आहे, परवा घटस्फोट होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कुठलीच जबरदस्ती करू नका. त्या 4 दिवस आपल्या घरात राहिल्या, 4 दिवस गोड बोलल्या, तो त्यांचा नाही लाज होता, पण सगळं खोटं होतं ते. आणि आता कुणाला खोटं वागायची काही गरज नाही. सवे कवे पाहुण्यांचा नीट पाहुणचार करा आणि पाठवून द्या त्यांना.